नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर म्हणजे प्रेरणा आणि अजितचं बाळाच्या बाबतीत थोडंसं कन्सर्न, थोडंसं प्रेम हे सगळं दिसत आहे. आणि त्यानंतर सगळीकडे चोरोटी करून सगळीकडे प्लॅन सुरू आहेत सगळ्यांचे. तर निलिमाचा आणि इंदुमतीचा प्लॅन जो मिठू ऐकते, त्यानंतर बघा अजून काय काय गोल गोल रिंग फिरणार आहे ते बघूया आजच्या एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत प्रेरणा इकडे झोपलेली असते, तेवढ्यात अजित तिथे फ्रेम लावण्यासाठी खिळा ठोकत असतो. ते बघता प्रेरणा उठते आणि विचारते, काय झालं आज, हे सगळं काय सुरू आहे? तेव्हा तो म्हणतो, काय नाही, मी असं पिक्चरमध्ये बघितलं आहे की आईसमोर अशी चांगले चांगले फोटो असले ना की आईला तसंच बाळ होतं, म्हणून मी विचार केला की तुझा फोटो इथे लावावा, त्याच्याने आपलं बाळ कसं छान होईल ना. तेव्हा ती म्हणते, तू कोणते पिक्चर बघतो रे? तिथे तर लहान बाळाची फोटो लावतात ना, मग माझा फोटो लावायची काय गरज आहे? तेव्हा तो म्हणतो, मला असं वाटते आपली मुलगी तुझ्यासारखी व्हावी आणि ती सुंदर व्हावी, किती मस्त वाटेल ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, पण असं थोडी आहे की मुली सुंदर असतात, मुलं सुद्धा सुंदर असतात आणि मला तर मुलगाच हवा आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही, मुली खूप काळजी घेणाऱ्या असतात, जीव लावतात, म्हणून मला असं वाटते आपल्याला मुलगी व्हायला पाहिजे. तेव्हा प्रेरणा म्हणते, नाही रे, मला असं वाटते मुलगा व्हायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, ते जाऊ दे, आता आपण एक काम करूया, मग आपण आपल्या दोघांचा एक जोडीचा फोटो लावू, मग कसं तुला दोन्ही बघता येईल आणि जे होईल ते होईल मग. तेव्हा ती म्हणते, ही आयडिया चांगली आहे, पण हा फोटो नको, तू दुसरा फोटो घेऊन ये. तेव्हा तो लगेच फोटो घ्यायला निघून जातो. तर दुसरीकडे इंदुमती आणि निलिमाची भेट झालेली असते. तेव्हा इंदुमती म्हणते, काय झालं हो, तुम्ही मला असं अचानक इथे बोलवलं, काही प्रॉब्लेम तर नाही ना, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा निलिमा म्हणते, सगळं ठीक आहे हो, माझ्या चिडवाचं आता ओटी म्हणजे चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही माझ्या मैत्रीण आहात, म्हणून तर तुम्हाला बोलवायला इथे आली आहे, तुम्ही येणार ना? तेव्हा ती म्हणते, हो, मग मला तर खरंच खूप आनंद होत आहे की तुमच्या प्रेरणाला बाळ होणार आहे, पण आमच्या घरामध्ये सुद्धा बाळ आलं असतं तर किती आनंद झाला असता, पण कुठे आमच्या नशिबामध्ये खेळ आहेत. खरं म्हटलं तर मोठी सून प्रेग्नंट असतानाच वारली, त्यानंतर पुष्पा ती जेलमध्ये गेली आहे आणि जी घरात आहे वल्लरी, ही तर कधी आयुष्यात आईच होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये तर सुख नाहीच आहे आजी व्हायचं, पण तुमच्या आयुष्यात तरी आलं आहे, त्याचाच मला आनंद आहे. तेव्हा ती म्हणते, अगं मला कसला आनंद बिनंद नाही आहे, खरं म्हटलं प्रेरणा माझी सावत्र मुलगी आहे, म्हणून तिच्याशी मला जास्त काही घेणं देणं नाही, पण हे सगळं केल्यानंतर जावयाकडून मला एक चांगली साडी भेटेल, त्यानंतर काही पैसे भेटतील, त्याचमुळे मी हे सगळं करते, नाहीतर मला काय पडले त्या प्रेरणाचं ती काहीही करो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते, पण त्या कार्यक्रमामध्ये फक्त तुम्हालाच यायचं आहे, तुमच्या सुनेला घेऊन येऊ नका. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही काळजीच करू नका, मी तर तिला घेऊन येणारच नाही आणि तिला बजावून सुद्धा सांगेल की तुमच्या चोरोटीला तिला जायचं नाही आहे, म्हणून तुम्ही काही काळजीच करू नका, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. त्या दोघींच्या या सगळ्या गप्पा मिठू ऐकते आणि तिला अक्षरशः राग आलेला असतो. तर दुसरीकडे इकडे अजित आणि प्रेरणा त्यांच्या दोघांचे फोटो घेऊन उभे असतात. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, हा फोटो छान आहे, आता हा फोटो लाव, म्हणजे कसं आपल्या बाळाला चांगले संस्कार होतील. तेव्हा तो म्हणतो, खरंच आपली जोडी खूप छान वाटत आहे, पण आता मला एक सांग, आपल्या घरी चोरोटीचा कार्यक्रम आहे, मग कोण कोण येणार आहे याची तू काही यादी बनवली का? तेव्हा ती म्हणते, यादी तर बनवली आहे आणि आमंत्रण सुद्धा झाले आहेत, फक्त महत्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या वल्लरी मॅडमला अजून फोन गेलेला नाही आहे, कारण की मी 3-4 वेळा फोन ट्राय केला पण तिचा काही फोनच लागत नव्हता. तेव्हा अजित म्हणतो, अगं ती कोर्टामध्ये असेल म्हणून फोन लागला नसेल, तू पुन्हा एकदा ट्राय कर, बघ यावेळेला तिचा नक्कीच फोन लागेल. प्रेरणा लगेच इकडे वल्लरीचा फोन ट्राय करायला लागते. तेवढ्यात इकडे वल्लरी तिच्या कामामध्ये असते. तेव्हा प्रेरणाचा कॉल येताच वल्लरीला थोडं टेन्शन आलेलं असतं की सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय ग वल्लरी मावशी, तुम्हाला माझी आठवणच येत नाही का? म्हणजे मी किती वेळा फोन ट्राय केला पण तुम्ही एकदाही फोन उचलत नाही आहेत, हे काही बरोबर नाही. खरं म्हटलं तर मला तुला आमंत्रण द्यायचं आहे, आमच्या घरी एक छोटीशी पूजा आणि त्याबरोबर चोरोटीचा कार्यक्रम आहे, मग तिथे आणि मनोज भाऊजींनी तुम्ही दोघांनी जोड्याने यायचं आहे. तेव्हा ती म्हणते, खरंच ताई मला हे सगळं जमणार नाही आहे, कारण की माझी एक महत्वाची
केस आहे. तेव्हा मनोज म्हणतो पण मला तर जमेल, मी येऊ शकतो. तेव्हा प्रेरणा म्हणते काही महत्वाची केस बीस नाही, मी सांगितलं आहे ना तुला इकडे यायचं आहे म्हणजे यायचं आहे, तुझ्याशिवाय चोरोटीचा कार्यक्रम होणार नाही म्हणून असा नकार देणं मला काही पटलेलं नाही, तुला यावंच लागेल. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते खरंच प्रेरणाताई माझी केस आहे आणि मला त्या मीटिंगला जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते मला काही ऐकायचं नाही, तू आली नाही तर कार्यक्रम होणार नाही म्हणून तुला तर यायला लागेल म्हणजे लागेल. तेव्हा अजित तिला विचारतो काय ग खरंच वल्लरीची केस असेल का? तेव्हा प्रेरणा म्हणते नाही तिची काही केस बीस नाही आहे, ती माझ्यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, अजून काहीच नाही. तेव्हा अजित म्हणतो मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना, मला त्यांच्याबद्दल थोडं वाईटच वाटत आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते असं कुठं लिहिलं आहे का? एक बाई आई झाल्यानंतरच परिपूर्ण होते, कधी कधी मेडिकल कंडिशन सुद्धा असू शकते ना, त्यामध्ये कोणाची काय चूक आहे? खरंच या समाजामध्ये बाईला आई नाही झाली तर किती सुनावलं जातं, हे खरंच खूप चुकीचं आहे. तेव्हा अजित म्हणतो तू या सगळ्या विचारामध्ये नाही आहेस ना ग? तेव्हा ती म्हणते नाही मी काय मूर्ख आहे का? जी व्यक्ती आपल्या जवळची आहे ती जवळचीच असेल, मग तिला बाळ हो या नाही हो याच्याने फारसा फरक पडत नाही. दुसरीकडे मनोज म्हणत असतो काय झालंय तुला, तू कार्यक्रमाला का नकार देत आहे? तेव्हा ती म्हणते खरंच हो माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला तिथे जाणं गरजेचं वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो तुझी किती इम्पॉर्टंट मीटिंग असो पण मी तुला स्पष्टपणे सांगतोय मी तुला तुझ्या ऑफिसमध्ये घ्यायला येणार आहोत आणि आपण तिथून पुढे मीटिंगला म्हणजे प्रेरणाताईंच्या घरी जायचं आहे. मला तुझे कोणतेच कारण ऐकायचे नाही कारण की सगळी कारणं खोटी आहेत हे मलाही खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. थोड्या वेळानंतर मिठू सगळ्या गोष्टी इकडे मनोजला सांगते. तेव्हा तो म्हणतो म्हणजे आई आणि निलिमा काकूंनी हा प्लॅन केला होता, खरं म्हटलं यामध्ये वल्लरीची चूक आहे. मी तिला सांगितलं होतं, आईला मी गावाला पाठवत होतो पण वल्लरी कुठे ऐकते, तिला सतत आईचे टोमणे ऐकायला आवडतात ना, म्हणजे जी बाई सतत आपल्या वाईटावरती उठलेली असते, सतत आपल्याला घालून पाडून बोलते तरी सुद्धा तिला समोरच्याचं चांगलंच बघायचं आहे, हे वल्लरीचा स्वभाव आहे. पण यावेळेला आपण काही त्यांना सोडत नसतो. तेव्हा मिठू म्हणते काही झालं तरी वल्लरी त्या कार्यक्रमामध्ये जाईल म्हणजे जाईल. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणायला लागते नाही हे सगळं रॉंग आहे, तुम्ही हे सगळं काहीच करणार नाही. तेव्हा मनोज म्हणतो आम्ही करणार आहोत, तुला जे करायचंय ते कर पण आम्ही आमच्या मतावरती ठाम आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते तिथे जाऊन जर समोरच्याला त्रास होणार असेल, काही लोकांना माझं जाणं पटत नसेल तर उगाच त्यांच्या फंक्शनमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी खराब करणं मला काही चांगलं वाटत नाही. तेव्हा मनोज म्हणतो जी मेन व्यक्ती आहे तिलाच तू तिथे हवी आहे, मग बाकी सगळ्यांची मला घेणं देणं नाही आणि आपण तिथे जाणार आहोत म्हणजे जाणार आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते नाही मी ठरवलं आहे मी तिथे जाणार नाही, तुम्ही आता उगाच या गोष्टी ताणू नका, मला हे सगळं बिलकुल आवडत नाहीये, हे उगाच त्रास होईल. या सगळ्याचा मिठू बारकाईने विचार करायला लागते. दुसऱ्या दिवशी इकडे अजितची प्लॅनिंग सुरू असते, तो दोन्हीकडे तोरण लावण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात प्रेरणामध्ये येते आणि म्हणते इथे नाही रे तिकडे लावायचं आहे, उगाच गोंधळ घालू नको. तिचं ऐकण्यानुसार सगळं तो व्यवस्थित करत असतो. तेवढ्यात तिथे निलिमा सुद्धा येते आणि म्हणते अहो तुम्ही माझ्या जीवाभावाच्या आहात ना, म्हणून तर मी तुम्हाला आमंत्रण देत आहे, माझ्या चेडवाचं इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे, मग तुम्ही या, म्हणजे कसं चांगली उपस्थिती मलाही हवेची आहे ना. तेवढ्यात इकडे प्रेरणाला मिठूचा कॉल येतो. तेव्हा प्रेरणा विचारते काय झालं मिठू, सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा ते म्हणते ताई तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, मला माहिती आहे तू आता गडबडीमध्ये आहे, तुझ्या घरी कार्यक्रम आहे, पण एक माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आला आहे आणि मला असं वाटते तो प्लॅन आपल्याला करायला पाहिजे. त्या दोघींची जोरदार प्लॅनिंग सुरू होते. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते खरंच मिठू मला वाटलं नव्हतं तू एवढी समजूतदार होऊन जाशील, म्हणजे तू थोड्या वर्षानंतर आमच्या जवळ आली पण पहिलीची दंगा घालणारी आणि सगळ्या गोष्टीमध्ये हट्ट करणारी मिठू जाऊन आता समजूतदार मिठू आली आहे आणि तू जे बोलते ना ते मला सुद्धा पटत आहे, आपण असंच करूया. तेव्हा मिठू ही खूप खुश झालेली असते. तर थोड्या वेळानंतर इकडे प्रेरणा घराच्या आत येते आणि अजितला सांगायला लागते आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, तू लवकर आवर, मी गाडीत गेली की सगळं तुला सांगते. तेवढ्यात ती निलिमाला सांगायला लागते आई तू एवढं सगळं आवरून ठेव, आम्ही लगेच आलो, कॅफेमध्ये थोडं काम आहे, अर्ध्या तासात आम्ही वापस आलो. तेवढ्यात
अजित सुद्धा त्यांच्या पाया पडतो आणि निघून जात असतो. ते बघता निलिमा म्हणायला लागते, आता हे सगळं काम मला करायला लागेल, हे जरा जास्त झालं नाही का. इकडे इंदुमती मस्तपैकी तयार झालेली असते आणि मिठू तिची नक्कल काढत असते. तेव्हा इंदुमती म्हणते, काय ग, नकला काढून झाल्या का, आता सांग मी कशी दिसत आहे. तेव्हा ती म्हणते, एकदम फायर दिसत आहात तुम्ही, एक नंबर भारी. तेव्हा ती म्हणते, फायर बियर नाही, पण मी सुंदर दिसते कारण की पेरणाचं चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे ना, तिथे फक्त आणि फक्त ज्या बायकांना बाळ झालं असेल ना त्याच लोक जातात, म्हणून तर त्यांनी मला आमंत्रण दिलं आहे. तू का ग अशी आहेस, तुझ्या मैत्रिणींचा कार्यक्रम आहे, मग तू सुद्धा तयार हो ना. तेव्हा ती म्हणते, आत्ताच तर इंदुताई काकी तुम्ही म्हणाल्या ना की ज्यांना बाळ झालेलं असतं त्यांनीच जायचं, माझं कुठं लग्न झाले, मला कुठं बाळ झाले, मग मी कसं जायचं. तेव्हा ती म्हणते, तू काय मूर्ख बिर्ख आहेस का, ज्या पोरींची लग्न झालेली नसतात त्यांना हे सगळं चालतं, मग चल तू सुद्धा. तेव्हा ती म्हणते, नको नको, मला काय जायची इच्छा नाही आहे, तुम्ही तुमचं जा. तेवढ्यात वल्लरी म्हणते, काय झालं, तुम्ही उगाच त्यांची का चेष्टा करताय, हे असं करणं अगदीच चुकीचं आहे हा. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, बरोबर केलं तिने, दरवेळेला आईची बाजू तू घेऊ नको. तेव्हा वल्लरी म्हणते, काय झालंय तुम्हाला दोघांना, तुम्ही एवढे का चिडलेले आहात. त्या दोघांची थोडी चिडचिड सुरू झालेली असते. तेवढ्यात तिथे प्रेरणाची एंट्री होते. प्रेरणाला बघता वल्लरी विचारते, काय हो प्रेरणाताई, तुम्ही इथे काय करताय, तुमच्या घरी तर चोरोटीचा कार्यक्रम आहे ना. तेव्हा प्रेरणा म्हणते, माझ्या जवळची व्यक्ती जी माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, तुला तर माहिती आहे माझ्या आयुष्यामध्ये अजित नंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपली मैत्री आहे, आणि जी मैत्रीण माझ्यासाठी नेहमी प्रत्येक संकटामध्ये उभी राहिली आहे तीच माझ्या स्पेशल कार्यक्रमाला नाही आली तर ते कसं चालेल ग. आणि माझ्या बाळालाही असं वाटत आहे की माझी पहिली चोरोटी तर वल्लरी मावशीनेच भरायला पाहिजे, म्हणून हे मान तर तुझंच असणार आहे, हे आठवण ठेव. हे ऐकल्यानंतर वल्लरी थोडी भावूक झालेली असते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत वल्लरी ओटीसाठी तयार झालेली असते. तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणते, काय ग, तुला अक्कल आहे की नाही, तू अशी बाळ न झालेली बाई आहेस, तू अशी प्रेरणाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन विघ्नांना मला काही पटत नाही, तू तिथे जायचं नाही. तेवढ्यात ती तिथून निघून जाते. ते बघता वल्लरी थोडी नाराज असते. तेव्हा मिठू म्हणते, कोण सांगितलं तू प्रेरणाची ओटी भरणार नाही, पण तुला माहितीये का मेन गोष्ट काय आहे की ओटी भरण्याचा कार्यक्रम कुठे आहे, हे अजून सुद्धा गुलदस्त्यामध्ये आहे, म्हणून कोणीच तुझं काहीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर वल्लरी खूप खुश झालेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच वल्लरी सगळ्यात पहिला मान घेऊन प्रेरणाची ओटी भरेल का, आणि ह्या ज्या म्हणजे संस्कृती दाखवत आहेत की ज्या बाईला मूलबाळ नाही होत ते या अशा फंक्शनमध्ये जात नाही, हे कितीपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.